तस प्रॉब्लेम कळाल सगळ्यांना? तस काय म्हणले बघा या प्रॉब्लेम मध्ये? तस इंक इज मेड ऑन अ पीस ऑफ पेपर. पेपरवर एक इंकचा मार्क केलाय. अँड ग्लास स्लॅब ऑफ थिकनेस टी प्लेस्ड ऑन इट. Ink mark appear to be raised through distance x. View nearly normal incidence. थोडंसं ऑब्लिक आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल दिले आणि आपल्याला म्यू दिले आणि थिकनेस ऑफ स्लॅब विचारले. इज आर द ऑप्शन. बघा असं काय म्हटलं, एक ग्लास स्लॅब आहे बरोबर. इज इट राईट? ह्या ग्लास स्लॅबची थिकनेस दिले काय? दिले. किती दिले? सही. ह्या ग्लास स्लॅबची थिकनेस किती दिले? टी दिलंय. इज इट राईट? हे होते रिअल डेप्थ. आर डी म्हणजे ही रिअल डेप्थ झाली का? कारण आपला प्रॉब्लेम आहे दिलेला इंक मार्क इथं आहे बरोबर. इज इट राईट? मग ज्यावेळी आपण वरून बघितलं, लाईट ड्रॉ करायची गरज नाही. मार्क कुठे जाणार? ऑब्विसली हा मार्क जाणार थोडं डिस्टन्स वरती इथं. ही आपली ऍपरंट डेप्थ आहे बघा. आणि लक्षात ठेवा इथं एअर आणि ग्लासचा इंटरफेस आहे. मग आपल्याला हे डिस्टन्स ऍपरंट डिस्टन्स आहे. एडी बरोबर. एडी किती असणार? ग्लास मार्क इज अपियर्स टू रेज एक्स. म्हणजे एक्स कुठून आहे? एडी म्हणजे एक्स दिलंय काय? इज इट एडी इज एक्स? काय म्हणलंय बघा, मार्क अपियर टू बी रेज अप. म्हणजे हे एक्स डिस्टन्स कुठून दिलंय बरोबर. हे डिस्टन्स एक्स इथं आहे, इथून हे एक्स आहे. मग सांगा मला एडी किती येणार? एक्स टी मायनस एक्स. एस एडी काय असणार? एस टी, बिकॉज एडी आपण टॉप पासून मेजर करतोय. इट इज अ टी मायनस एक्स. इज इट राईट? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नेहमी 1 पेक्षा जास्त असतोय. आता हा प्रॉब्लेम कुठला टाईपचा फॉर्म्युला यूज करायला पाहिजे याला? वेलॉसिटी का रिअल अपॉन ऍपरंट? रिअल अपॉन ऍपरंट. एवढं कळतंय ना? चला सॉल्व करा. ओके. एन च्या ऐवजी म्यू दिलं इथं. तर म्यूचा फॉर्म्युला काय असणार आहे मयुरेश? जास्त डिस्टन्स कुठलं? रिअल. कमी डिस्टन्स कुठलं? ऍपरंट. करा सॉल्व. विथ फिगर. एक प्रॉब्लेम कळाला तुम्हाला? प्लस माझ्या अगोदर तुम्ही सॉल्व करायला पाहिजे आता. त्यानंतर बट प्रॉपरली घ्या. म्यू आर डी दिले टी आणि एडी काय दिले? टी मायनस एक्स बरोबर. आता टी मायनस एक्स या साईडला, राईट साईडला टी मायनस एक्स मी आता इकडे घेतो बघा, असं इकडे बरोबर. काय होणार? मल्टिप्लाइड होणार. मग झाला म्यू इंटू टी मायनस एक्स इज इक्वल टू टी. आपल्याला टी फाइंड करायचं आहे. मग मी ब्रॅकेटला इनसाइड मल्टिप्लाय केलं. म्यू टी मायनस म्यू एक्स इज इक्वल टू टी. ह्याच्यावर आन्सर किती? ए बी सी डी ऑप्शन आहे का?
बरोबर. टी कॉमन घेतलं, काय राहिलं ब्रॅकेटमध्ये? म्यू मायनस वन. माझ्या अगोदर सांगा म्हणतो मी ऑप्शन, माझं पहिल्यांदा झालं बघा. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. स्टार्टिंग पासून गेलं होतं, तुम्ही लेट स्टार्ट केलाय. सो टी आलं म्यू एक्स अपॉन म्यू मायनस वन. नथिंग बट as option B. Is it clear, everyone?